जसं तुम्ही व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला कळेल याला घाबरवलंय, याला धमकावलंय की काय सगळंच येत आपल्याला. जज साहेब, आम्ही याला अजिबात शॉक दिलेला नाही. आम्ही फक्त शॉक दिल्याचा बनाव तयार केला. आणि तुम्ही बघा त्यांनी किती शांतपणे निवांतपणे साक्ष दिलेली. आमचा कुठेही दबाव नाही आहे त्याच्यावर. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय तू न विसरता न घाबरता सगळं सांगतोय आणि तुला करंटही दिला गेला नाही. थँक्यू इन्स्पेक्टर, तुम्ही येऊ शकता. युअर ऑनर, गोपाळ शिक्षेपासून वाचण्यासाठी हा सगळा खटाटोप करतोय. आवेशात बोलून बसला स्वतःच्या बायकोला मारल्याचं. पण आता त्यातून वाचायचं कसं, स्वतःला वाचवायचं कसं हे त्याला कळत नाहीये. म्हणून त्याने सतत स्टेटमेंट बदलले, वेडेपणाचं सोंग घेतलं. ते यावरून सिद्ध होतंय. त्यामुळे याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. सगळे पुरावे आणि रिपोर्ट तपासायला वेळ लागेल. त्यामुळं उद्या सकाळी याबाबत कोर्ट निकाल जाहीर करेल. कोर्टाचं आजचं कामकाज इथंच थांबतंय. यांनी गुन्हा कबूल करून लय मोठी माती खाली. गोपाळ, 4 पुस्तकं वाचून या युगंधर प्रतापला हरवण्याची स्वप्न बघितली होतीस ना तू? मला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे. ऑल द बेस्ट फॉर टुमॉरो. चला. आली ग, काय कुठे लक्ष आहे तुझं? तुला मी केव्हापासून विचारतोय जेवण कसं होतं. छान होतं. आय नो, म्हणून तर तिथे गेलो होतो आपण. आली या दिवसाची खूप वाट बघितली. मला माहिती होता आज गोपाळ केस हारणार. माझ्या समोर केस लढणं हे काय सोपं नाहीये. युगंधर, आता यांना काय शिक्षा होईल? कमीत कमी 3-4 वर्ष तरी तो आता जेलमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर? त्यानंतर काय, त्याने तुझा खून केलाय हे सिद्ध होत नाही तोवर तो जेलमध्येच असणार आहे. टच नाही केलाय. मर्यादा माहिती आहेत ना मला. लाली, तो तिकडे कायमचा जेलमध्येच असणार आहे. तोवर इकडे आपण लग्न करू, मुंबईला सेटल होऊ. बाकी त्याचं काय व्हायचं ते उदत ना, आपल्याला काय. आपल्याला काय, मी फ्रेश होते, आलेच. लवकर ये, वाट बघतोय. म्हणजे तू पण फ्रेश हो, मी पण फ्रेश होतो. मग टेरेसवर गप्पा मारत बसू. आलेच. पण बरोबर आहे लाली तुझं. आधी फ्रेश व्हायला हवा ना. फुलताय,
अगं बसून दे बाई. तुझ्या असं फिरणं नाही तर माझ पाय दुखायला लागले ग. तसं बी आहे ना फुलत आहे, तू आहे ना हे पाय असे तुडून घेऊन काय गोपाळ परत येणार आहे होय ग, सुटका होणार आहे त्याची. अगं मी कांडच केले त्याने असे, आपण तरी काय करणार आहे त्याला, नाही का? रंजे तू वाईट शांत बस बरं. मी म्हणलं होतं ह्यासनी मला बी न्या, पण नाही. कोर्टामध्ये तिकडं काय चाललं असेल आणि काय नाही ना, या विचारानं माझं डोकं फुटायची वेळ आली आता. डोकं आहे का ते फटायला? लोक त्या फामट्याला नको त्याला जीव लावाय बसली आहे. सारखं नसतं माझ्या गोपाळनी हे नाही केलं आणि माझ्या गोपाळनी ते नाही केलं. तर काय बाकीच्यांना कामं नाहीत वय मग तुझ्या लेखाला हात टाकलाय त्यांनी. नाही तर काय, हा लई शातीर डोक्याचा आहे ग तुझा गोपाळ. हा इथं माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या निर्मळ मनाच्या बाईवर नाही ते घाणारोप केले त्यानं. अगो बाय तू आणि भोळी फाबडी ओबाड तुझा आरशात बघ आधी. आत्या हा ऐका की तिकडं कोर्टात काय झालं, माझ्या लेकाला याड न्यायला लागलं आणि ती जज साहेब काय म्हणलं ते सुटेल नव. तो कसला सुटतोय? याड लागल्याचं नाटक करतोय. नाही म्हणजे होय हो, यड नाही लागलं होय रे, यड नाही लागलं. त्याला कुठलं याड लागते? उलट त्यानेच आपल्याला येड बनवलंय. हा मग मी तीच सांगत होती. तर मला म्हणतात तू डोक्यावर पडली, तू डोक्यावर पडली. आता कळलं का कोण डोक्यावर पडलं ते? अहो माझा लोक असं का करेल आणि कशासाठी ते असं वागेल? कोर्टात काय झालं ते नक्की काय ते सांगा ना मला. म्हणजे सांगितलं नाही एकदा तुला? नाटक करत होता याड लागल्याचं असं कोर्टाला कळलंय. हा सिद्ध झाले कोर्टामध्ये. उद्या कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे. नाही तुम्ही खोटं सांगताय. माझा लोक असं कधी खोटं वागणार नाही आणि तो कधी खोटं बोलणार बी नाही. मोठी आहे, डॉक्टरने त्याला तपासून रिपोर्ट तयार केलाय. तो आज कोर्टात सादर पण केला. नाटकच करत होता येड असल्याचं. बाई काय म्हणावं याला. हा वैर सुद्या म्हणजे आपल्याला वाटत होतं त्यापेक्षा तर वरच्या डोक्याचं निघालं योग गोपाळ. नाहीतर काय, हे सगळं यांच्यामुळे झालं. मी काय केलं? काय केलं म्हणजे त्याला घरात तुम्हीच घेतला ना. मी म्हणत होतो नका घेऊ, भामटा येतो, पण नाही. माझा गोपाळ तुमचा लय त्याच्यावर विश्वास, माझ्यावर नाही. अहो ऐका की हे हलवाड मला